कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र में स्मार्ट सिटी प्रकल्प के अंतर्गत बनाए जा रहे सिटी पार्क पर 112 करोड़ रुपए खर्च होने हैं। इस प्रकल्प के कारण आसपास के गांवों में पानी भर जाने का खतरा बताया जा रहा था, जो कि सच साबित हुआ। यह पूरा क्षेत्र वालधुनी की चपेट में आ गया। आइए लेते हैं इस पर अधिक जानकारी। गावाच्या बाहेर उभा आहे। गौरीपाडा गावातील हद्द आहे इथे। या ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम चालू आहे, पण सध्या तुम्ही पाहता या ठिकाणी पूर्ण पूरस्थिती निर्माण झालेली आहे। हे काम चालू असल्यामुळं आणि या बाजूबाजूला भरावाचं काम चालू असल्यामुळं हा पाणी सर्व गावामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता आता पाण्याची परिस्थिती काय आहे। पाणी वाढतोय, बाजूबाजूला कामं झालेली आहेत, पण ते नियोजन नाही आहे। नियोजन व्हायला पाहिजे। हा पाणी येणार नाही असा दावा केलेला, परंतु तुम्ही बघताय कशी परिस्थिती आहे। भिंत बांधल्यामुळं पाणी येणार नाही, अशी बांधल्यामुळे पाणी इकडे जास्त यायला लागलं। पाणी धोकादायक झाले। आता हे करोड रुपये खर्च झालेले, तुम्ही काय परिस्थिती आहे ते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता। त्याच्यामुळे जो भराव झालेला आहे त्या भरावामुळे इथे एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली। जो पाणी इथे जो मुरत होता तो पाणी इथं न मुरता भरणीमुळे गावाच्या चारही बाजूकडे तो वळून गेलेला आहे। त्याच्यामुळे गावकऱ्यांनी याचा अतिशय त्रास भोगावा लागत आहे। त्यामुळे महानगरपालिकेने याच्यावर काहीतरी ह्या प्रकल्पावर काहीतरी बंदी आणून त्याचा एक विचार करायला काही हरकत नाही। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।